नमस्कार मंडळी, स्वामी कृपा या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मेष राशी. एप्रिल महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी सुरुवातीला थोडा तणाव, अडथळे आणि मनात गोंधळ निर्माण करणारा ठरू शकतो. पण हा काळ तुम्हाला संयम आणि योग्य निर्णय घेण्याची शिकवण देईल. कामात उशीर, गैरसमज किंवा अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे निराशा येऊ शकते. मात्र हार न मानता सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. नोकरीत वरिष्ठांकडून अधिक अपेक्षा ठेवण्यात येतील, त्यामुळे जबाबदाऱ्या वाढतील. मध्यकाळात परिस्थिती हळूहळू सुधारेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील आणि तुमच्या निर्णयांना पाठिंबा मिळेल. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या मेहनतीचे फळ स्पष्ट दिसू लागेल. प्रगती, कौतुक आणि आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. एकूणच हा महिना तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणारा आणि पुढील प्रगतीसाठी मार्ग तयार करणारा ठरेल. आरोग्य. महिन्याच्या सुरुवातीला मानसिक ताण, बेचैनी आणि थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, डोळ्यांचा त्रास किंवा झोप न लागणे यासारख्या समस्या संभवतात. पचनसंस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी वेळेवर आणि हलका आहार घ्या. मध्य काळात आरोग्यात सुधारणा होईल, ऊर्जा वाढेल. नियमित योग, प्राणायाम आणि चालणे यामुळे मानसिक शांतता मिळेल. शेवटी कामाच्या ओझ्यामुळे पुन्हा थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आवश्यक आहे. करिअर. सुरुवातीला कामात अडथळे, फाईल्स अडकणे किंवा निर्णय लांबणीवर पडणे. वरिष्ठांशी संवाद करताना संयम आणि आदर ठेवणे आवश्यक. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. टीमवर्कवर लक्ष द्या. मध्यकाळात नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि विश्वास वाढेल. शेवटी पदोन्नती, ट्रान्सफर किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय. सुरुवातीला खर्च वाढलेले जाणवतील, त्यामुळे बजेट बिघडू शकते. मोठी गुंतवणूक किंवा जोखीम टाळा. जुन्या देणीघेणीचे प्रश्न समोर येऊ शकतात. मध्यकाळात नवीन संपर्क आणि व्यवहारातून फायदा होऊ शकतो. भागीदारीत काम करताना स्पष्ट करार करा. शेवटी आर्थिक स्थिरता येईल आणि बचत करण्याची संधी मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. सुरुवातीला जोडीदाराशी गैरसमज किंवा संवादाचा अभाव जाणवू शकतो. राग आणि अहंकार टाळणे गरजेचे आहे. मध्यकाळात नात्यात समजूतदारपणा आणि जवळीक वाढेल. कुटुंबियासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध मजबूत होतील. सिंगल लोकांना नवीन ओळख किंवा प्रस्ताव मिळू शकतो. शेवटी नात्यात स्थिरता आणि समाधान मिळेल. शिक्षण. सुरुवातीला लक्ष विचलित होऊ शकते. अभ्यासात मन लागत नसल्याची भावना येऊ शकते. मध्यकाळात एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात सुधारणा होईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षक आणि मित्रांकडून मदत मिळेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात सुरुवातीला थोडा तणाव किंवा मतभेद होऊ शकतात. एखाद्या निर्णयावरून चर्चा किंवा वाद संभवतो. मध्यकाळात वातावरण शांत आणि आनंदी बनेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमा सुधारेल. उपाय. दर मंगळवारी हनुमानजींची पूजा करा.
ओम हनुमते नमा या मंत्राचा 108 वेळा जप करा. लाल रंगाचे वस्त्र किंवा रुमाल जवळ ठेवा. गरजू लोकांना अन्नदान करा.